असतील जगदीश पाटील यांचा खूप मोठं योगदान, तसेच उमेश पाटील, सगळे शमन पाटील, त्याचबरोबर सुभाष पाटील, जबरदस्त असं योगदान या सर्वांचं. आमचे शिवदास नवनाथ असतील, सगळ्यांचं जबरदस्त योगदान आहे आणि चांगली स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि त्याचबरोबर आमचे सिनियर आदरणीय वामन काका, वामन मामा यांचं खूप चांगलं योगदान. तसेच आमचे कालूराम मामा फुलोरे असतील आणि तिकडे मागे तिरकुट त्रिमूर्ती. हा, जातील तर तिघे, येतील तर तिघे. नाही, बरोबर आहे, त्रिमूर्ती. चला फलंदाज पाठवा, आपल्याकडे वेळ नाहीये, शेवटची मॅच आहे, शेवटची भैरवी आहे. इथून मात्र आता सगळे राग येते तुम्हाला आता प्रस्थापित करायचे, कारण इथून जो मॅच आहे ना, सामना आहे ना राजू दादा, इथून तुम्हाला काहीतरी तुमच्या हातामध्ये येऊ शकतो, त्यासाठी हा सामना आहे. कारण इथून तुम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करू शकता, टॉप 4 मध्ये. चला फलंदाज आतमध्ये जा आणि क्षेत्ररक्षण लाभा कार्डी संघ. 4 ओव्हरचा सामना आहे. बरीच पारितोषिके या स्पर्धेमध्ये दिली जातील. आजची सेकंड लास्ट रात्र, उद्या मात्र या स्पर्धेची अंतिम रात्र. बरेच सामने नक्कीच उद्या देखील आपल्याला पाहायला मिळतील. 40+ रेग्युलर जे संघ जिंकलेत त्यांना पुन्हा एकदा इथे येण्याची संधी. कोणता खेळाडू नशीबवान भाग्यवान असेल ज्याला बाईक मिळेल, हे अनेक पारितोषिक आहेत, त्या पारितोषिकांचे हे मानकरी ठरतील. बरेच मान्यवरांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली. रॉयल एंट्री आपण पाहिल्या. तर रोहित पाटील आणि सतीश कालन हे दुटणे संघाची ही सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. दुसऱ्या बाजूला सौरभ म्हात्रे, खर्डे म्हटलं तर नक्कीच दिनेश पाटील एक जबरदस्त स्पर्धेचे आयोजक आहेत. गावदेवी खाडे आणि त्याचबरोबर आमचे हेमंत म्हात्रे असतील, सगळी सिनियर मंडळी, श्यामदादा दातीलकर असतील, नवनाथ फौजदार. अतिशय अप्रतिम असा योगदान या खेळाडूंनी या संघासाठी नेहमीच दिलाय. आमचे राजेश दादा देखील इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. खाडेचे एक अतिशय सिनियर क्रिकेटर. तर नक्कीच कृष्णा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून दिनेश पाटील यांचा हा कटआउट्स दाखवला जातोय स्क्रीनवरती. सामन्याला सुरुवात होते, प्रारंभ होतोय आणि पहिला षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज सौरभ म्हात्रे याचा निर्धाव आलाय. फलंदाज पाहतोय रोहित पाटील आणि सतीश कालानी जोडी मैदानामध्ये हेदुटणे संघाकडून. 2 सामने मात्र चांगल्या पद्धतीने हेदुटणे संघाने इथे जिंकलेत आणि 2 सामन्यामध्ये चमकदार कामगिरी आणि त्याचबरोबर खार्डी संघाची देखील कामगिरी चांगली राहिली. कारण आज खार्डी संघाचा जर विचार केला तर जो सामना त्याने पहिला जिंकला जगदीश, खऱ्या अर्थाने असं शक्य नसतं कधी कधी. कारण एका ओव्हरची पॅनल्टी आणि त्याचबरोबर 6 धावांची पॅनल्टी घेऊन मैदानामध्ये उतरणं सोपी गोष्ट नाहीये. आणि ती घेऊन हा संघ मैदानामध्ये जेव्हा उतरला आणि त्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला आता नव्याने काहीतरी करायचंय आणि तिथून मात्र जो परफॉर्मन्स त्यांनी दाखवला आणि त्या परिस्थितीमध्ये सामना जिंकून दाखवला, हा विशेषतः महत्वाची गोष्ट असते. अशा बऱ्याच गोष्टी असतात. कारण एक सामना आम्हाला अजून आठवतं की खांबालपाड्याच्या मैदानामध्ये चॅलेंजर पारगाव संघ उशिराने पोहोचला, 17 धावांची पॅनल्टी मिळाली होती आणि तरी देखील तो सामना ते सहजता जिंकले होते. असे रेकॉर्ड आहेत बरेच. कारण उशिरा आल्यानंतर तुम्हाला त्याचं भोगतान भोगावं लागतं.
नाईट स्पर्धा आणि नाईट स्पर्धेमध्ये तुम्हाला जो वेल आहे त्या वेळेमध्ये येणं गरजेचं असतं. इथे मात्र या 2 धावा येतील. 2 धावेनिशी मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 5 वरती. सौरभ म्हात्रे गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती, फलंदाज रोहित पाटील, त्याचबरोबर सतीश कालन. 2 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान सतीशने आतापर्यंत दिलाय. विद्युतने संघासाठी एक चांगला खेळ याचा राहिलाय. हा ट्रॅकर होता मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता, हुक करायचं होतं चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू. आता 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत सौरभने. जबरदस्त गोलंदाजी आहे आणि याच गोलंदाजाने जेव्हा पहिल्या मॅच मध्ये फलंदाजीसाठी आला त्या वेळेला 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारले होते. तोच हा खेळाडू आहे. इथे मात्र दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा वरतून येतोय आणि 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. बघा चतुरतेने मात्र या धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 3 धावेने मात्र पहिला षटक संपलाय. धावपलकावरती धावा आहेत त्या तब्बल 8 धावा. रोहित पाटील आणि सतीश कालनी जोडी मैदानामध्ये. एक साडी ठेवा. विद्युतने वर्सेस खार्डी असा सामना आपण पाहतोय आजच्या रात्रीतील. हा शेवटचा सामना आहे. सुपर 8 चा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र सुपर 4 म्हणजे किमान बक्षीस पात्र फेरीमध्ये तुम्ही प्रवेश करू शकाल. तो हा निर्णायक मॅच आहे, इम्पॉर्टंट. विद्युतने संघाला फलंदाजी आली आहे त्यांच्या वाट्याला आणि इथे मात्र 4 षटकांमध्ये त्यांचा आता हाच मनसुबा असेल की किमान 45 ते 50 किमान 4 षटकांमध्ये 40 ते 45 देखील हा सन्मान स्थिती या सिच्युएशनला आपल्याला अतिश पाहायला मिळेल. हो इथे मात्र हाफ ट्रॅकर होता मान्यता. शॉट लेग क्षेत्ररक्षक उभा आहे, फलंदाजाला परतावा लागेल. झेल बाद सतीश पाटील. धन्यवाद. रात्रीचे 2:48 आता कुठे बाबूराव येईल. एका षटकामध्ये 8 धावा आहेत. एवढ्या रात्रीमध्ये दशरथ पाटील असायला हवेत. आयुष, यश कालन आणि इथे रोहित पाटील आता मैदानामध्ये. आपल्याला यश कालन आता नवीन फलंदाज आहे. दुसऱ्या षटकाचा प्रारंभ आपण पाहतो आयुषच्या माध्यमातून, ज्याने पहिल्या चेंडूवरती अतिशय विकेट प्राप्त केली आणि विकेट मात्र नक्कीच महत्वाची ठरली आहे त्याच्यासाठी. सतीशचा विकेट त्याने प्राप्त केलाय. मागच्या मॅच मध्ये त्याने 2 विकेट प्राप्त केले होते. हो जबरदस्त कव्हर पॉइंट मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होता. यस इथे एकच धाव मिळेल. एका धावेनिशी मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 वरती. धावा धावपलकावरती आपण पाहतोय. रोहित पाटील आणि यश कालनची जोडी मैदानामध्ये. विद्युतने संघ जबरदस्त इन्फॉर्म मध्ये आपल्याला दिसला मैदानामध्ये. हो इथे मात्र हेच आहे परंतु नाहीये फल क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतंय. प्रल्हाद होता. क्या गुंडा बनेगा तू. 10 धावा धावपलकावरती आहेत. 1 विकेट. विद्युतने बी वर्सेस खार्डी असा रोमहर्षक सामना आहे. एक मस्त मॅच होईल शंका नाहीये. गोलंदाज आयुष. हो
शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, फुलटॉस होता. इथे मात्र दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होतात आणि 2 धाबा कंप्लीट. शॉट बॅकवर्ड स्पेअरलेग रिझन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक दूर भरून आलाय. तत्पूर्वी मात्र इथे 2 धाबा कंप्लीट केले जातात. या 2 धाब्यांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 12 वरती. हे देखील प्रसाद पालव आणि दया भंडारी हे पण जोडी माझ्या स्क्रीन वरती आहे. हा मस्त हेदोटनसे ना, हेदोटने. हा बघा यवन जोडी. यवन जोड्या हल्ली सध्या बऱ्याच आहेत, जिकडे जाल तिकडे यवन जोड्या. 4 दिवस एकत्र फिरले की यवन जोडी तयार होते. हो इथे मात्र हाफ ट्रॅकर होता मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद. ते देखील असतात, त्यांना देखील माहिती आहेत की यवन जोडी. कसं आहे माहिती, पावसाळ्यामध्ये बघा, पावसाळ्यामध्ये ते मशरूम कसे उगवतात. सुभाष दादा असतात. जगदीश तुमची नाही का? नाहीये, पण मस्त सुंदर असं आयोजन आपल्याला नक्कीच जयेंद्र दादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मस्त कुलदैवत मित्रमंडळ अध्यक्ष आणि आमचे राणी ढाब्याचे फेमस मालक, एक रुचकर अशी चव त्यांच्या या ढाब्याला आपण नेहमीच पाहिलेले आहे. कोळे फाटा येथे नक्कीच त्यांचा हा ढाबा आपल्याला आढळून येईल. कधी जा, कधी व्हिजिट मारा. मारण्याचा प्रयत्न, मस्त चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो आणि इथे मात्र हा निर्धाव आलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धाबा आहेत त्या 12 धाबा, 2 बाद 12 अशी स्थिती. यस, क्या बात आहे. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केला आयुषने आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. मस्त गोलंदाजी. 5वा डीजे. हॅलो. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत त्या 6च्या सरासरीने 12 धाबा. सतरंगी हेदुटणे संघ आपल्याला इथे खेळताना दिसतोय, परंतु गोलंदाज विशाल म्हात्रे मैदानामध्ये आला. एक सिनियर अनुभव, कारण यामध्ये पाहायला गेलं तर सूरज पोहतार, विशाल म्हात्रे, प्रल्हाद पाटील असे अनुभवी खेळाडू आणि त्यांचा अनुभव घेऊन मात्र इथे अतिशय चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स सध्याच्याकडे यंग टॅलेंट या संघामध्ये देत असताना आपल्याला नेहमीच दिसतोय. हो, लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, सौरभ झेल वरती आलाय आणि नक्कीच इथे मात्र अचूक झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. नक्कीच इथे विशालला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. 12 वरती 3रा विकेट तंबूच्या आश्रयाला. खार्डी म्हटलं तर एक जबरदस्त स्पर्धा, नेहमीच आपण पाहिलेलं वर्षानुवर्ष चाललेली परंपरा आम्ही नेहमीच जवळून पाहिलेली आहे. जगदीश पाटील या विभागामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये जर विचार केला तर कॉमेंट्रीमध्ये बरेच वर्ष आम्हाला देखील त्या खार्डीच्या स्पर्धेमध्ये नेहमीच या खार्डी संघाने सहभागी करून घेतलंय. ते दिनेश पाटील आणि संपूर्ण गावदेवी खार्डी संघ, आमचे हेमंत म्हात्रे असतील, श्यामदादा असतील, नवनाथ असतील, आमचे राजेशदादा इथे आहेत. सगळ्यांचा नेहमीच आमच्यावरती प्रेम त्यावेळेला राहिलेला आहे.
आणि त्यावेळेला आम्ही हिंदी येऊन खार्डीमध्ये नेहमीच करायचो आणि आवर्जून आमंत्रण असायचं आणि नक्कीच आजपर्यंत ती परंपरा त्यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेची आम्ही पाहतोय. दिनेश शेठ यांचा प्रेम अजूनही तसाच. सर्वांचं देखील मी आभार व्यक्त करीन. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप 25 लाखाची स्पर्धा याच कल्याण डोंबिवलीमध्ये आपण खार्डीच्या मैदानामध्ये पाहिली आहे. त्याचे जनक दिनेश शेठ पाटील. हो, इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता. निश्चितच सिंगल एक मिळाली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. मनोज पवार पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्यांचा इशारा गुरुदास भोईर आहेत, तसेच रमेश म्हात्रे, मेका दादा. पण गुरुदासने देखील चांगला आता या पंचांच्या पॅनल मध्ये पदार्पण केलंय. कारण हेच तर असायला हवं. तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, नक्कीच तुम्ही क्रिकेट खेळलात, अनुभव तुमच्याकडे आहे आणि रिटायरमेंट कडे येताना तुम्हाला नक्कीच जर क्रिकेटमध्ये टिकून राहायचं असेल, नाव लौकिक करायचं असेल, तर अशा गोष्टींकडे वळणं देखील गरजेचं असतं. कोणी कॉमेंटर होते, कोणी पंच, तर अनेक क्रिकेटसाठी ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या त्या गोष्टी तुम्ही करू शकता. स्कोरिंग देखील तुम्ही करू शकता. हो, इथे मात्र उंचावरून केल्याचा प्रयत्न. क्या बात आहे करण फौजदार. आणि बघा काय अनुभव आहे या, खरोखरच अंदाज बघा या 12व्या खेळाडूचा. कृष्णा, इथे खार्डी संघाचा 12वा प्रतिनिधी उगम आहे. त्याचे उगम स्थान त्यांनी ही कॅच उडण्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की आमच्या खार्डी संघाचा बेस्ट फिल्डर करण आहे. तर जशी कॅच आली आणि कॅच देखील इतकी अप्रतिम घेतली आहे ही खरोखरच मानावं लागेल उगम तुला. जर आमच्याकडे एक एक्स्ट्रा साडी असती तर नक्कीच ती मॅन ऑफ द मॅच म्हणून तुला देखील दिली असती. काय हरकत नाहीये. चला, अशी मजाक होत राहील. बघा मस्त धाव पलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना विशाल पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये इथे मिस केलंय. थोडीशी चुकी देखील झाली होती. क्षेत्ररक्षक करणच आला होता. करणला या झेलवरती येण्यापेक्षा त्याला थांबणं गरजेचं होतं. एकदा वाचवता आली असती. कधी कधी नक्कीच हा एक अवघड झेल घेण्याचा प्रयत्न त्याचा नक्कीच राहिला, परंतु 2 धावा तिथे सार्थकने कंप्लीट केल्यात आणि 2 धावेने मात्र धावसंख्या 15 वरती. 15 4 विकेट लॉस. हो, मस्त चेंडू होता इथे. कुडलँड स्पॉट वरून नक्की चेंडू टेक ऑफ होतोय. विकेट किपर कोणती चूक करत नाहीये. निर्धाव चेंडू. केतन म्हात्रे तिथे विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये. रायगडमध्ये देखील बऱ्याच वेळा हा संघ खार्डी संघ खेळताना दिसतोय. चांगला परफॉर्मन्स नेहमीच दाखवत असतो. सौरभला मात्र इथे स्क्रीनवरती आपण पाहतोय फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून. हो, इथे मात्र शॉर्ट ऑफ प्लेन होता. चेंडू थोडा बाहेर निघालाय. पंच वल्ले तिथे. अवंतरचा इशारा नक्कीच आलाय आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव आहे. एका धावेमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विशाल मात्र मस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. कारण 5 चेंडू आतापर्यंत फेकले. त्यांनी 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात. क्या बात आहे, जबरदस्त. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी झाली आहे. फक्त 4 धावा खर्च केल्यात त्या या षटकामध्ये विशाल म्हात्रेने आणि 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्यात. तर उर्वरित 3 षटकांचा नक्कीच इथे खेळ संपला आणि धाव फलकावरती धावा त्या तब्बल 16 धावा. खार्डी टीम. सौरभ म्हात्रे जबरदस्त प्रयत्न. 8 धावा त्याने खर्च केल्यात. आयुष ज्याने एका षटकामध्ये 4 आणि विशाल म्हात्रे ज्याने या षटकामध्ये 4 धावा म्हणजे एक 22ची रन होती. मस्त गोलंदाजी विशालची राहिली आहे. कारण ह्याच तर गोलंदाजीची वाट मात्र पाहत होता. आणि पहा फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हचा हा कॅमेरा पूर्णपणे चंद्र
चंद्र आहे साक्षीला. मॅच आहे हेदोटणे बी वर्सेस खार्डी. गोलंदाज केतन मात्रे आलाय. लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेच प्रेक्षक अजून जोडले गेलेत. कारण त्याच्यामध्ये कृष्णा रात्र किती असू द्या, टेन्शन जो संघ खेळतो ना त्या संघाच्या गावकऱ्यांना असतो की चला अर्धी रात्र झाली आहे, आपण बघूया आपल्या खेळाडूंचा खेळ, आपली टीम खेळते आणि तो खेळ नक्कीच ते पाहत असा. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, फलंदाजाला परतावं लागेल. बाद होतोय. 16 वरती 5वा विकेट. सार्थकला मात्र परतावं लागलंय. गोलंदाज केतन म्हात्रे. कारण आता इथे आमचे पाहायला गेलं तर वामन मामा पाटील आहेत, ज्यांची खूप मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. आणि पाहायला गेलं ना कृष्णा खरोखरच, कारण एवढ्या रात्रीमध्ये जे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून सामना पाहतात, परंतु इथे मात्र काय प्रॉपर टायमिंग होता प्रदीपचा. मस्त फटका खेळलाय, चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. आलाय हा राणी डबा षटकार. धाबा त्या 22 धाबा. केतन म्हात्रे अप्रतिम असा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू निर्णायक फेकलाय, डॉट आलाय. त्यानंतर मात्र इथे फलंदाज प्रदीपने देखील कसर केली नाहीये, षटकार ठोकलाय. अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळतात. किती धाबांपर्यंत मजल मारेल हा संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे. अजूनही बरेच प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. हो हो, इथे मात्र चेंडू इट्स बोल्ड झालाय आणि फलंदाज मात्र इथे क्लीन बोल्ड. प्रदीप तर परतावा लागेल. षटकार जरी आला असला तरी मात्र माझ्यामध्ये ती क्षमता आहे की मी डॉट काढू शकतो, मी विकेट घेऊ शकतो आणि ते दाखवलंय केतन म्हात्रेने. केतन म्हात्रेला मिळाली विकेट्स आणि धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 22 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुठेतरी सध्याच्या घडीला खाडी संघाचं वर्चस्व नक्कीच पाहायला मिळतं, परंतु इथे खाडी संघाला हे देखील विसरता कामा नाही. अजूनही 3 चेंडूचा खेळ अतिश बाकी आहे. 3 चेंडूमध्ये काही घडू शकतो. जसा चित्र मागच्या खाडी संघ जेव्हा फलंदाजी करत होता त्यावेळेला पहिल्या सामन्यामध्ये सौरभने 3 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोकण्याचा रेकॉर्ड या सीझन मध्ये त्यांनी केलाय. तसे जर फटके आले तर मात्र कुठेतरी सामन्याचं चित्र बदलेल. पण इथे मात्र हा डॉट चेंडू आला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये किती धाबा येतील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. मस्त सामना मैदानामध्ये आजच्या रात्री तिला शेवटचा सुपर 8चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय करेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव इथे सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. एका धाब्याने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 वरती 23. प्रल्हाद पाटील नक्कीच टी शर्ट वरती देखील नाव आपल्याला पाहायला मिळतं, स्पॉन्सर बाय दिनेश पाटील. नेहमीच या संघावरती त्यांचं परत असतं राहिलंय. खेळाडूंना चांगला नेहमीच मार्गदर्शन करत असतात दिनेश पाटील. जरा सामना पाहत असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे. हो हो, इथे मात्र मिस केलाय चेंडू, मात्र सीमा रेषा पलीकडे. हो हो, घडलंय काय आतिश तिथे होता, ध्रुव होता, ध्रुव. पण इथे किती धावा काढल्या? 2 काढल्या ना? 3 काढल्या. यस, मला पाहायचं होतं की तुम्ही किती सांगता. खरं 12व्याचं लक्ष आहे की नाही. त्यांनी सांगितलं मी 2 म्हटलो तर लगेच त्यांनी सांगितलं 3.
हा लक्ष असायला हवं. चला धाव संख्या झाली ती 26 धावा. 27 धावांचं आव्हान आहे येणारे 24 चेंडूंमध्ये. मस्त सामना आहे. अरे जगदीश दमलो रात्रभर सांगून सांगून. हॅलो. चला तर बोलूया आपण मॅच कडे. जिंकण्यासाठी तब्बल 27 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 27 धावा. गोलंदाजीमध्ये तर अतिशय चांगली कामगिरी गावदेवी खार्डे संघाची राहिली आहे. परंतु फलंदाजीमध्ये जर विचार केला दोटणे संघाची तेवढी साजेसी कामगिरी राहिली नाहीये. परंतु पाहूया आता कुठेतरी या धावा रोखण्यासाठी सतरंगी हेदोटणे संघाला देखील कमर कसावी लागेल. दुसऱ्या बाजूला सौरव म्हात्रे आणि केतन म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आहे. ज्या सौरवचा मी मगाशी उल्लेख केला होता गोलंदाजी जेव्हा तो आला होता गोलंदाजी करण्यासाठी त्यावेळेला मात्र त्याचा उल्लेख नक्कीच केला की ह्याच खेळाडूने याच मैदानामध्ये पहिल्या मॅच मध्ये आजच्या रात्रीमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकून एक रेकॉर्ड आपल्या नावावरती केलाय. तोच सौरव मैदानामध्ये. हो क्या बात आहे. जबरदस्त हा चेंडू होता रोहित पाटीलचा. आम्ही देखील कुठे इथे मागे नाहीत. आम्ही देखील या धावा रोखू शकतो हे त्याने दाखवलंय. आणि याच्या अगोदर त्याने 6 चेंडूमध्ये प्रल्हादने देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड त्याने केलाय. पुन्हा एकदा हो हलक्या हाताने ते स्टेअर करण्याचा प्रयत्न. सिंगल मिळाली आहे सौरभ म्हात्रेला. एका धावेने मात्र इथे धावसंख्या
इथे सुरू होते. 27 धावांचं आव्हान आहे. 27 धावांचं आव्हान असताना मात्र पहिला षटकाचा खेळ इथे सुरू आहे. केतन म्हात्रे आणि सौरभ म्हात्रे जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. खार्डी वर्सेस हेदुटणे सामना मैदानामध्ये रंगतोय. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेल इथे रिले कॅस्टी फ्लाय. फलंदाजाला परतावा लागेल. केतन म्हात्रे बाद होतोय. सार्थक काल्याने मात्र हा झेल टिपलाय. एका धावेवरती पहिली विकेट तंबूच्या ऑस्ट्रेलियाला 27 धावा इथे महाग केल्या जातील का? हेदुटणे संघाने देखील इथे जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. डिसेंबर 2021 आणि 9 मार्च 2025. क्या बात आहे. बघा, चांगले रेकॉर्ड्स इथे दाखवले जातात. कृष्णा म्हात्रे आणि आतिश त्याला साथ मिळाले म्हणजे कुठेतरी वेगळं पण आपल्याला पाहायला मिळतंय. मस्त, कारण आता दोन्ही फलंदाज रेकॉर्डेबल फलंदाज आहेत. याच मैदानामध्ये 8 डिसेंबर 2021 जेव्हा स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये प्रल्हाद पाटील खार्डीचा फलंदाज आहे, त्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते. आणि याच मैदानामध्ये 9 मार्च 2025 मध्ये सौरभ म्हात्रेने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकलेत. खार्डी संघाचा इतिहास या मैदानामध्ये नेहमीच राहिलेला आहे आणि यापुढे देखील राहील, शंका नाहीये. हो बघा, मस्त फटका आहे, क्लासिकल ड्राईव्ह, पुस्तकी फटका ज्याला म्हटला जातो आणि तोच फटका मात्र इथं पाहायला मिळतो प्रल्हादच्या बॅट मधून. चौकार आलाय. आणि रोहित पाटील गोलंदाज आहे. याच मैदानात रोहितने डे टुर्नामेंट मध्ये विकेट हॅट्रिक देखील प्राप्त केले. चला मॅच स्टार्ट. 5 धावा धावफलकावरती. तर रोहितचा देखील रेकॉर्ड आहे हेदुटणे टीमच्या संघाकडून खेळत असताना. हो, इथे मात्र कुठेतरी थोडासा डिफेन्सिव्ह पावित्र्य घेण्याचा प्रयत्न प्रल्हादचा राहिलाय. 27 धावात त्यांना माहिती आहे की एक दुहेरीने मात्र हा पल्ला पार पडू शकतो. पण कुठेतरी कधी कधी असे सामने देखील अंगलट येत असतात. कमी स्कोर वाले सामने नेहमीच चुरशीचे होताना आपण नेहमीच पाहिलेले आहेत. आणि तसं होईल का हेदुटणे संघाला तर इथे प्रयत्न करावेच लागतील, कारण नेहमीच म्हटलं जातं प्रयत्नार्थी परमेश्वर. आणि इथे प्रल्हादच्या बॅट मधून षटकार, काय कॅच टिपली इथे बाउंड्रीच्या बाहेर भावेशने. खार्डीच आहे. हवलं 11 धावा धावफलकावरती पहिला षटक संपला. आणि या स्पर्धेचा हा 200 वार आणि धावा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. मस्त माहिती स्कोरर आमचे आतिश पाटील. हा निलजेगावचा नितेश पाटील याने 150वा षटकार मारला होता. आणि त्यानंतर 50वा म्हणजे 200वा षटकार प्रल्हाद पाटीलने मारलाय. 10 धावांवरती खेळतोय प्रल्हाद, 2 वरती 1 वरती खेळतोय सौरभ. 11 धावा पहिल्या षटकांती 1 गडी बाद.
चला सतरंगी येदुटणे टीम थोडासा विचार विनिमय करतोय. 18 चेंडू आता मात्र 16 धाबांची गरज आहे. 18 चेंडू 16 धाबा. अठरा चेंडू 16 धाबांची गरज आहे. लालचंद भंडारे याला मागच्या मॅच मध्ये लालचंदने सुंदर गोलंदाजी केली होती. एक अनुभवी असा खेळाडू आहे. बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव खेळून मात्र हा खेळाडू आतागत अजूनही मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स देत आहे. यस आमची एवन जोडी. यस मस्त. पुढल्या वर्षी देखील या. मस्त फटका आहे. कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न. हो हो काय घडलंय. चौकार. यस तिकडे बघा अंपायर बघा काय ऍक्शन करतोय. बिले वावडन नासा गुरुदास थोडासा डान्सिंग गेला तर अजून चर्चेत याल तुम्ही. मला तरी असं वाटतंय एक वेगळं पण असायला हवं. सध्याच्या घडीला वेगळा काही द्याल ना तुम्ही मार्केटमध्ये थोडस वेगळा काही विकायला आणाल ना तो लगेच संपतोय. हा मस्त ऍक्शन तर आहे. क्या बात आहे. मस्त फटका. इथे मात्र अलंग द कार्पेट ऑन साइडला वाईडेस्ट लॉंगांकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरे धाब्याचा प्रयत्न इथे होतोय आणि 2 धाबा कंप्लीट होत आहेत. या 2 धाब्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 वरती. 17 धाबा धावफलकावरती. लालचंद भंडारी आणि त्याचे समवेत आपण पाहतोय सौरभ म्हात्रे ला आपण पाहतोय. खार्डीची रन मशीन नक्कीच. तर 12वा खेळाडू मात्र अति उत्साही आहे. तो सांगतोय आम्हाला सगळ्या गोष्टी. एक धाव मिळेल. लालचंद भंडारी गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय. 16च्या 15 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 9 धावांची. 15 चेंडू आणि 9 धावा. हो क्या बात आहे. बघा प्रल्हादने आता ओळखलंय की सामना पूर्णपणे आपल्या हातामध्ये. तर तो विचार विनिमय करतो आणि इथे मात्र एक सिंगल आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 19 वरती. आता मात्र येणारे 14 चेंडू आणि 8 धाबांची गरज आहे. 14 चेंडू 8 धाबा. हो मारण्याचा प्रयत्न इथे होता आणि स्वतः विकेट किपर गेलाय. लेग कडे चेंडू ट्रॅव्हल करत होता. तत्पूर्वी मात्र सिंगलच मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. एक धाव काढले ना. यस डॉट आहे माफी असावी. तर 13 चेंडू आणि 8 धावांची अजूनही गरज आहे. फक्त 5 चेंडू इथे 5 चेंडूंमध्ये 8 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. हो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 वरती. खार्डी वर्सेस येदुटणे. 12 चेंडू आणि 7 धाबांची आता मात्र गरज आहे. पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती खार्डी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी मात्र काय घडेल मैदानामध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. येणारे 12 चेंडू आणि 7 धाबांची गरज आहे. 27 धाबांचं आव्हान असताना मात्र इथे 2 षटकांमध्ये 20 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या त्या खार्डी संघाच्या स्कोर कार्ड वरती. येणारे 12 चेंडू आणि 7 धाबांची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 7 धाबा. 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये 7 धाबांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतो प्रदीप कालनला. तिसरा षटक इथे घेऊन आलाय सौरभ म्हात्रे मैदानामध्ये. 7 चेंडू मध्ये 9 धाबांचं योगदान आतापर्यंत सौरभने दिलाय. दुसऱ्या बाजूला 4 चेंडू मध्ये 11 धाबांचं योगदान प्रल्हादने दिलाय. हो हेलिकॉप्टर उडवलाय परंतु इथे मात्र
चौकार आलाय. थोडासा चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा सतीश कालनचा, पण ते त्याच्या आवाक्याच्या बाहेर झेलवरती आला होता. एक्झॅक्टली झेल कॅरी करू शकला नाहीये. 4 धावा मिळतील या आणि 4 धाब्याने मात्र धावसंख्या 24. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे खार्डी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने 1 धाव इथे अतिशय चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न. दुसरे धाब्यासाठी देखील धावलेत आणि 2 धावा कंप्लीट. तिसरे धाब्याचा देखील प्रयत्न झाला असता तर मात्र झाली असती, नाहीये. 2 धावा. आता मात्र इथे फक्त जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. स्कोर लेवल आहे आणि इथे मात्र डॉट चेंडू आलाय. फक्त 1 धावेची गरज आहे. नक्कीच या स्पर्धेचे आयोजक आमचे जयेंद्र पाटील, जगदीश पाटील, सर्व मॅनेजमेंट कमिटी याचा आभार व्यक्त करतोय की या स्पर्धेमध्ये नक्कीच पूर्ण दिवस समालोचन करण्याची संधी, परंतु वेळेअभावी फक्त 2 दिवस देता आले. आणि इथे मात्र हा विजयी चौकार आलाय. राणी ढाबा चौकार आणि चौकाराने मात्र सामना जिंकलाय तो गावदेवी खार्डी संघ आणि पहिला संघ ठरतो